मित्रांनो रामराम, स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, यावर्षी जे रासायनिक खताचे बाजारभाव आहेत तर ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात तिथं वाढलेले पाहायला मिळतात. 2500 रुपये च्या आसपाससुद्धा काही खतांच्या ज्या किमती आहेत तर त्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर यावर्षी भरपूर साऱ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही युरिया खत आहे तर ते युरिया खत उपलब्ध नाही आहे किंवा काही शेतकऱ्यांना युरिया खत भेटत नाही आहे कृषी सेवा केंद्रामध्ये. तर अशा टायमाला युरियाचा वापर न करता तुम्ही कोणत्या रासायनिक खताचा वापर करू शकता अतिशय थोडक्यात सांगतो. मित्रांनो, युरियामध्ये युरिया नायट्रोजन तिथं उपलब्ध असतो आणि युरिया या खतामध्ये जर विचार केला तर 45 किलोची बॅग असते पहा. तर त्याच्यामध्ये आपल्याला 46% नायट्रोजनचं प्रमाण पाहायला मिळतं. 46% नायट्रोजनचं प्रमाण जरी सगळ्यात जास्त युरिया या खतामध्ये असलं, परंतु ते ज्यावेळेस आपण टाकतो तर त्यातलं जास्तीत जास्त जे काही नायट्रोजनचं प्रमाण आहे तर ते हवेमध्ये आपल्याला वाया गेलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळत असतं. आणि युरिया हे जे खत असं आहे तर ते जास्त दिवस काम करत नाही, एकदम फास्ट आपल्या पिकाला लागू होतं आणि त्याचं काम जे आहे तर ते संपून जाताना आपल्याला पाहायला मिळत असतं. मग अशा टायमाला एकतर युरिया भेटत नाही आणि युरियाचा अतिरेक सुद्धा भरपूर सारे शेतकरी करत असतात. युरियाचा म्हणावा तेवढा फायदा होत नाही. युरिया टाकलं म्हणजे 2-4 दिवसामध्ये आपलं पीक हिरवागार होतं आणि त्याचा जो काही पॉवर आहे तर तो संपून जाताना आपल्याला पाहायला मिळतो. मग अशा टायमाला नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतर कोणत्या खताचा विचार तिथं करू शकता. मित्रांनो, एक अमोनियम सल्फेट या नावाचं खत सुद्धा बाजारामध्ये तिथं उपलब्ध आहे. याच्यामध्ये नायट्रोजनचा प्रमाणाचा जर विचार केला तर 21% नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यासोबतच सल्फर या अन्नद्रव्याचं सुद्धा प्रमाण आपल्याला 24% तिथं पाहायला मिळत आहे. आता या अमोनियम सल्फेटचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जो काही नायट्रोजन उपलब्ध आहे तर तो टाकल्यानंतर आपल्या पिकाला हळूहळू टप्प्याटप्प्यानं तिथं उपलब्ध होत असतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचा जर विचार केला तर याच्यामध्ये सल्फर हे अन्नद्रव्य असल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये इतर जे अन्नद्रव्य पडलेले आहेत तर त्यांचासुद्धा अपटेक होण्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायदा हा तिथं झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. तर मित्रांनो, यावर्षी तुम्ही युरिया खताची 2-3 बॅगाऐवजी फक्त एक बॅग 25 किलो अमोनियम सल्फेट या खताची जर वापरली तरीसुद्धा आपल्या युरियाची जी गरज आहे तर ती भरून निघलेली पाहायला मिळेल. चौथ्या एक सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याचा जर विचार केला, ज्या शेतकऱ्यांची क्षारयुक्त जमीन आहे, ज्या शेतकऱ्याच्या मातीचा pH हा 7पेक्षा जास्त गेलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी अमोनियम सल्फेटचा जर तिथं वापर केला तर काही काळासाठी जो जमिनीचा pH आहे तर तो सुद्धा तिथं बॅलन्स होण्यासाठी आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळतं. असे वेगवेगळे फायदे आपल्याला अमोनियम सल्फेट या खताचे होत असतात. तर निश्चितच जर युरिया भेटला नाही तर अमोनियम सल्फेट फक्त 25 किलो यावर्षी वापरून पहा. त्याचा रिझल्ट कसा येतोय, त्याची किंमत किती आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत रामराम.